नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी. नुकताच ते महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमधल्या मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटल्सचा दौरा करून आलेले आहेत. विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे. कॉफी विथ स्टुडंट्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय प्रश्न नेमके त्यांना जाणवले, काय सुधारणा या वैद्यकीय क्षेत्रात करण्याची गरज आहे आणि जे नवीन डॉक्टर्स, नवी पिढी आपल्याकडे डॉक्टर्स म्हणून येणार आहे, त्यांच्या अपेक्षा मंत्र्यांकडनं आणि सरकारकडनं काय होत्या हे आपण जाणार आहोत. आव्हाड साहेब, स्वागत आहे ABN लोकमतमध्ये. मंत्री म्हणून पहिल्यांदा आपण गप्पा मारतो, याआधी नेते म्हणून बोललो होतो. काय अनुभव होता कॉफी विथ स्टुडंट्स जेव्हा तुम्ही या प्रत्येक शहरात फिरलात? मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादला गेलात. बेसिकली माझ्या राजकारणाची सुरुवात 1980-81च्या दरम्यान विद्यार्थी म्हणून झाली. मला वाटतं की विद्यार्थी हा खूप मोठा फोर्स असतो. सळसळतं रक्त असतं, ते इमेजेस तयार करत असतात आणि तेव्हा जर त्यांना व्यवस्थित आपण घडवलं तर मला वाटतं फ्युचर ह्याच्यामध्ये ते खूप चांगले हे होऊ शकतात. मी प्रत्येक कॉलेजमध्ये जातोय, प्रचंड उत्साह दिसतो विद्यार्थ्यांमध्ये. कदाचित त्यांना हे स्वप्नवरच वाटतंय की मिनिस्टर येतोय, आपल्याबरोबर कॉफी पितो, गप्पा मारतो, 6-7 तास आपल्याबरोबर हॉस्टेलची रूम आणि रूम बघतो, अगदी संडास, बाथरूम सगळं बघून शेवटी आपल्या टेबलवरून आपलंच जेवण जेवतो. हे सगळं करताना मजाही येते आणि त्यांचा रिस्पॉन्स बघून खूप आनंदही वाटतोय. चांगलं वातावरण चांगलं आहे आणि ह्याच्यातनं काही चांगले रिझल्ट्स येण्याचं मला आशा आहे. आशा नाही तर मी ते करून घेणार आहे. पण जेव्हा विद्यार्थी तुमच्याशी संवाद साधत असताना काही प्रश्न थेट विचारत होते, तुमच्या उत्तरांना शिट्ट्याही तुम्हाला मिळत होत्या, हे वैद्यकीय शिक्षण खातं तुम्ही फिरलात म्हणून लोक असं म्हणतात की चर्चेत तरी आलं, माहीत तरी झालं की सरकारकडे अशा प्रकारचं खातं आहे. हे खातं तेव्हाच लक्षात यायचं जेव्हा मार्चचे डॉक्टर संप केले की चर्चा करायला गेली तेव्हा ते खातं लक्षात यायचं. याच्या मंत्र्यांनी काहीच हे काम केलं नाही. नाही, असं काम सगळ्यांनी केलं, काम कोणी नाही केलं असं म्हणता येणार नाही. कारण का एवढा जो तो पसारा उभा राहिला आणि एवढं सगळं महाराष्ट्रात उभं राहिलं, ह्याच्यामागे विद्यार्थी म्हणजे सगळ्या स्टुडंट्सचं हे आहेच ना, म्हणजे मंत्र्यांचं योगदान आहेच. पण बेसिकली केंद्रबिंदूचा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने या खात्याचा कणा कोण आहे? या खात्याचा कणा विद्यार्थी आहेत. या खात्याचं नाव आहे मेडिकल एज्युकेशन. हॉस्पिटल्स हे विद्यार्थ्यांमुळे निर्माण झाले, प्रोफेसर्स विद्यार्थ्यांमुळे आले. तो विद्यार्थी दुर्लक्षित राहिला असं माझं थोडंसं मत झालंय. त्या विद्यार्थ्याच्या सोयी सुविधा, कारण का हेच विद्यार्थी उद्याचे डॉक्टर्स आहेत. हेच विद्यार्थी तुमच्या न्यूरो जेवढे स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटीचा जो आता हे झाला आहे, त्याचे सगळे हेच मास्टर्स आहेत उद्याचे. पण त्यांना शिक्षण देताना जे क्लासरूम्स, त्यांचे हॉस्टेल रूम्स, त्यांना शिकवणारे प्रोफेसर्स, त्यांची असलेली संख्या, ह्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर आपोआप सगळं व्यवस्थित होतं. त्याच्यामुळे चर्चेत वगैरे आणण्याचा विषय नाही. तुम्ही फोकस माझा ठरलेला आहे की मला स्टुडंट्स हाच माझा फोकस आहे. पण याचा अर्थ एक असंही होतं की जरी ते चर्चेत नसतील आले आधीचे मंत्री, तुम्ही भेटलात म्हणून चर्चेत आलात, पण गेली 10 वर्ष ही अवस्था अशीच होती मेडिकल कॉलेजेसची. मंत्र्यांनी लक्ष घातलं असतं तर किमान हे प्रश्न जे विद्यार्थ्यांकडून तुमच्या समोर आले उपस्थिती झाले नसते. ठीक आहे, कदाचित त्याच्यामुळे मला संधी मिळते. करण्यासारखं खूप आहे, काही जणांनी केलंय. पण असं आहे की प्रत्येकाचं परसेप्शन असतं, प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन असतो. कदाचित माझ्या आधीच्या मंत्र्यांना हॉस्पिटल्समध्ये जास्त इंटरेस्ट होता, मला स्टुडंट्समध्ये आहे. पण तुम्ही मुळात विद्यार्थी चळवळीतनं वर आलात म्हणून हे आहे. नाही, शेवटी माझं म्हणणं आहे की तुमचं असं आहे की आरोग्य खातं, हेल्थ हे सुरेश शेट्टींकडे आहे. पण माझ्या डिपार्टमेंटचं नावच मेडिकल एज्युकेशन आहे. एज्युकेशन म्हटलं की स्टुडंट्स, आणि स्टुडंटशी बोलल्याशिवाय हे खातं रन कसं होऊ शकतं? त्यांच्याशी बोलणं हे मला माझं कर्तव्य वाटतं आहे, माझी जबाबदारी वाटते. आणि त्याच्यातच मी हे सगळं सुरू केलं. म्हणजे किंबहुना मी ज्या दिवशी शपथविधी झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी जे हॉस्पिटलमध्ये गेलो आणि दुसऱ्या दिवशी मी हॉस्टेल्समध्ये गेलो. आणि त्याच्यानंतर एक अपेक्षा महाराष्ट्रातल्या, आता हे विद्यार्थी यंग जनरेशनचे आहेत, न्यू जनरेशनचे आहेत. व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर ह्यावरनं ते सगळे एकमेकांच्या टचमध्ये आहेत. म्हणजे मी जे मध्ये काय केलं हे कालच्या नागपूरच्या पोरांना माहिती होतं. मी नागपूरमध्ये काय केलं हे उद्या सोमवारी जेव्हा मी कोल्हापूरला पोहोचीन तेव्हा कोल्हापूरच्या पोरांना माहिती असेल. लपवण्यासारखं काहीच नाही त्याच्यामध्ये. माझं म्हणणं फक्तच आहे की प्रोॲक्टिव्ह होणं जास्त गरजेचं आहे. थोडंसं कसं झालं की विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये थोडीशी, म्हणजे डीन्स फॉर दॅट मॅटर, माझं म्हणणं आहे की डीन हा अधिकारी नाही आहे. डीन हा त्या एरियाचा
ते जे कॅम्पस असतं त्याचा मायबाप आहे. म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांकडे आई वडील ह्या दोन्ही नजरेतनं बघण्याची गरज आहे. पण आजचे दिन बघताना दिसत नाहीयेत म्हणून हे प्रश्न उद्भवत आहेत सगळे. होय, ही गोष्ट खरी आहे. कारण का तुम्ही आता असं आहे की हॉस्टेल किंवा त्यांचे लेक्चर हॉल्स तुम्ही महिन्यातनं एकदा तरी तिथे जायला पाहिजे. मग काय तुमच्या समस्या आहेत, काय काय म्हणजे हे कळलं तर पाहिजे. आता तुम्ही जर सांगाल की सुप्रिटेंडंट बघेल, तर सुप्रिटेंडंटची पण जबाबदारी शेवटी अंतस्था तुमच्यावर आहे ना. तो जर 30 दिवस जात असेल तर तुम्ही महिन्यातला 1 दिवस तर हॉस्टेल्समध्ये जाऊन या, त्यांच्याशी इंटरॅक्शन करा, त्यांच्याशी बोला, त्यांच्या काय समस्या आहेत त्या समजून घ्या. आणि ह्याच्यात बजेटरी प्रोव्हिजन खर्च बिरचं काय नाही, रुटीन काम आहेत. ती रुटीन कामं झालं की अत्यंत खेळीमेळीचं वातावरण असतं. काही कॉलेजमध्ये आहे ना, म्हणजे जे मध्ये आहे ना खेळीमेळीचं वातावरण. मला इव्हन बीजेमध्ये पण त्या प्रमाणात खेळीमेळीचं वातावरण होतं सगळ्या कॉलेजेसमध्ये. पण काही ठिकाणी मात्र थोडंसं. औरंगाबाद नागपूरची परिस्थिती वेगळी आहे. हां, मला नागपूरमध्ये मी थोडासा डिस्टर्ब झालो, ते पण एका कॉलेजमध्ये जास्त झालो. म्हणजे एका कॉलेजमध्ये मला खरंच वाईट वाटलं की तुम्हाला काहीच माहीत नसेल की विद्यार्थी काय करतात किंवा त्यांना काय समस्या आहेत. मी बघतो, मी करतो. प्रिन्सिपलला आपला टीचर काय शिकवतो हे माहीत नसेल तर ती शाळा कशी चांगली चालली. बरोबर. आणि मला वाटतं की हे थोडं सुधारण्याची गरज आहे. आणि आहेत ते एफिशियंट आहेत. म्हणजे डीन्स हे फार विद्वान लोक आहेत, म्हणजे असं काही नाहीत की ते अचानक आलेत वगैरे वगैरे. पण थोडंसं त्यांनाही एक दिशा देण्याची गरज होती. ती कदाचित दिशा ह्या कार्यक्रमांमधनं मिळते. अगदी खरं आहे. मला पुढे जाऊन एक प्रश्न विचारायचा की या वैद्यकीय शिक्षण खात्याकडं जे मेडिकल कॉलेजेस तुमचे आहेत, काही ठिकाणी तुमच्या अनेक जमिनी आहेत जे अजूनही पडून आहेत, काही एकरांवरती आहेत. त्याचं युटिलायझेशन काय करणार? त्याचं आता कुठतरी गरज आहे त्या वापरात आणण्याची आणि याच्यात काहीतरी विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा करण्याची. असं एक तर पहिली गोष्ट म्हणजे आता काल मी गेलेलो कॉलेज म्हणजे 1881ची बिल्डिंग आहे. आता 1881ची बिल्डिंग असेल आणि त्याच्यानंतर इम्प्रोव्हायझेशनला तुम्ही वेळ लावत असाल तर तुमची विद्यार्थी संख्या 20वरनं 30वर गेली, 30वरनं 40वर गेली, 40वरनं 50वर गेली, वाढतच गेली ना. हॉस्टेल्स नाही वाढले, पोरींचे हॉस्टेल्स वाढले नाहीत. आत्ता पोरी म्हणजे जे काही विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत, विद्यार्थिनी दिसत आहेत, समान पर्सेंटेजवर आहेत. म्हणजे पोरं जेवढी आहेत तेवढीच पोरी आहेत. कदाचित पुढच्या काळामध्ये पोरी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या हॉस्टेल्स नाहीत, त्यांना रूम्स नाहीत. त्यांच्या रूम्स 80 म्हणजे 10x8च्या वगैरे रूम्स आहेत, त्याच्यात 2 कोंबड्यासारख्या आपण भरायच्या. हे बरोबर नाही आहे. मला वाटतं शाहू महाराजांचं ते होतं की हॉस्टेल्स बांधले पाहिजे, विद्यार्थी शिकले पाहिजेत. आणि शेवटी आयुष्यातली तारुण्यातली 7-8 वर्ष या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये घालवतात. म्हणजे आपलं घर 10वी आणि 12वीपर्यंत केल्यानंतर जी यौवनावस्था असते, ज्याच्यात ते घडतात मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, मित्र मैत्रिणी यांच्या सहवासात आपल्या मनाचे दरवाजे उघडे करतात, त्याच्यात जी खोली असते त्या खोलीतनं तिचा म्हणजे ती कॉलेजचे हे तशा अनेक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न खात्याने केला पाहिजे असं तुम्ही म्हणताय. होय, स्पष्ट आहे की त्याच्यामध्ये तुम्ही आता पूर्वीचं नाही ना, पूर्वी 20च पोरी होत्या, 30च पोरी होत्या, आता 20 विद्यार्थिनी, त्यांचे संडास लांबवर, 10-20 खोल्याच्या बाहेरचा संडास. आता तशा पोरं राहिलेलं नाही. तुम्ही त्यांना सेल्फ अकोमोडेटेड द्यायलाच पाहिजेत. त्यामुळे मी निर्णयच घेतला की प्रायव्हेट कॉलेज असो अथवा आमचं कॉलेज असो, आम्ही एक डिझाईन्ड सायकॅट्रिक्सला भेटून रूम किती पाहिजे, त्याची उंची किती पाहिजे, त्याचं व्हेंटिलेशन कसं पाहिजे, हे विद्यार्थ्यांना जे सोयीचं आहे त्या सोयीचे हॉस्टेल्स बांधायचे. आणि तुम्हाला कंपल्सरी आहे ना की तुम्हाला कॉलेज, हॉस्पिटल आणि त्यांचं अकोमोडेशन हॉस्टेल हे कंपल्सरी केलेलं आहे एकाच कॅम्पसमध्ये. मग तुम्ही जेव्हा हॉस्टेल बांधाल तेव्हा ते हॉस्टेल आम्ही डिझाईन केलेले हॉस्टेलच याच्यापुढे प्रायव्हेट आणि आमच्या कॉलेजेसनी बांधले पाहिजेत. आणि त्याच्यात विद्यार्थ्यांची सोयीही असलीच पाहिजे. पूर्वीचं तर विसरायला हवं, म्हणजे 20 खोल्यांनंतर त्यांचे संडास बाथरूम. आता नाही ते पोरींना आवडत. पण आता जसं तुम्ही संख्येचा मुद्दा काढला म्हणून विचारतो, संख्या विद्यार्थ्यांची वाढत चालली मेडिकल कॉलेजेसला येण्याची. आणि आत्ता एक प्रश्न ऐरणीवर आहे, 500 ज्या जागा कमी होत आहेत मेडिकल कॉलेजेसमधल्या, त्या कशा भरणार? त्या तशाच ठेवणार की त्या रद्द होत आहेत? नाही, असं आहे, एकही जागा रद्द होणं हे मला परवडणारं नाही. मी विद्यार्थी क्षेत्रातनं आलेला एक कार्यकर्ता आहे, ज्याला पवार साहेबांनी आज इथपर्यंत पोहोचवलं आहे. आणि मी मंत्री झाल्यानंतर 500 पोरांच्या ॲडमिशन्स रद्द होणं हे मला यातना देणार आहे. कारण का आई वडील प्रचंड मेहनत करून त्या पोराला 12वीपर्यंत आणतात. तो पोरगी खूप अभ्यास करून CETची परीक्षा देतो, पास होतो, आणि आयुष्यातलं एक स्वप्न आता माझं पूर्ण होतं आहे असं त्याच्या आईवडिलांना वाटत असतानाच सीट कमी झाल्यामुळे मला ॲडमिशन मिळत नाही, हे मला दुःख देणार आहे.
मार्क कमी मिळाले म्हणून ॲडमिशन नाही मिळाली हा त्या विद्यार्थ्याचा प्रश्न आहे. पण मला मार्क मिळून केवळ ह्या 500 सीट गेला म्हणून माझी सीट गेली असं तो आयुष्यभर बोलत राहील की मी डॉक्टर झालो असतो यार, या सीट गेला ना त्या वर्षी. पण मंत्री म्हणून तुम्ही म्हणता आता की या 500 सीट कमी होणार एकही नाही. सीट कमी होऊ देणार नाही. मला भरती करायची आहे. मला हे का झालं याचं कारण पण मी तुम्हाला म्हणजे महाराष्ट्राला कळलं पाहिजे की थोडंसं प्रोफेसर्सची जागा रिकाम्या असताना आम्ही त्या भरलेल्या नाही आहेत आणि म्हणून मी निर्णय घेतला आहे. मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मला उपमुख्यमंत्र्यांनी सर्व सेक्रेटरीला बोलवून सांगितलं की ताबडतोब फेपच्या परवानग्या द्या आणि त्या सेक्रेटरीच्याकडनं आज उद्याकडे त्या परवानग्या आल्यानंतर कॅबिनेट पुढे जाऊन मी त्याची परवानगी घेईन आणि त्याच्यामधनं सगळे प्रोफेसर्स म्हणजे असं आहे की मला महाराष्ट्राला कळलं पाहिजे की साधारण 1200 प्रोफेसर्सची कमतरता दिसते आहे. आम्ही 1200 जागा भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. क्लास 4च्या सगळ्या जागा भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. नर्सेसच्या 1500 जागा रिकाम्या आहेत त्या भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. 400 टेक्निशियन्स कमी आहेत त्या भरण्याच्या जागा आहेत. तुमच्या हे हॉस्पिटल्स हा कारखाना आहे पुढचे डॉक्टर्स तयार करण्याचा. तर त्या कारखान्यामध्ये फुल लेबर फोर्स दिला नाही तर प्रोडक्टिव्हिटी आणि प्रोडक्शन दोघांमध्ये परिणाम होईल. तुम्ही योग्य निर्णय घेताय. या आणखी काही निर्णयाविषयी मला बोलायचं आहे. ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर जितेंद्र आव्हाडांशी वैद्यकीय शिक्षण खात्याच्या संदर्भातले आणखी काही प्रश्न आपण बोलणार. ब्रेकनंतर स्वागत तुमचं. आव्हाड साहेब, मगाशी जो मुद्दा आपण जमिनींच्या संदर्भातला घेतला होता त्याचं उत्तर काय अजून आलेलं नाही. या जमिनींचं काय करणार आहात? नाही, असं आहे की काही मोठ्या जमिनी ज्या आहेत की जिथे आता नागपूरमध्ये खूप मोठ्या जमिनी आहेत. मला वाटतं की इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीजशी आता टायअप करण्याची गरज आहे. कारण का एज्युकेशनल डेव्हलपमेंट हे आणलं पाहिजे. आपल्या खिडक्या बंद करून एका घरात बसण्यापेक्षा खिडक्या उघडं ठेवून मोकळी हवा जर आतमध्ये आली तर त्याचा फायदा इथल्या विद्यार्थी जगताला होईल. आणि शेवटी महाराष्ट्राचं आरोग्य ज्यांच्या हातात आहे, या देशाचं आरोग्य ज्यांच्या हातात आहे, ती प्रोडक्शनची मिल आपल्या हातात आहे. आपल्याला जर चांगलं देऊ शकलो या जमिनींवरती एखादी स्टॅनफोर्डसारखी एखादी युनिव्हर्सिटी आली आणि म्हणाली की आम्हाला इथे जागा द्या आणि आम्ही तुमच्याबरोबर टायअप करून करू इच्छितो, फायदा होईल. जसं लायब्ररी किंवा लायब्ररीज, माझं असं लक्षात येतं की लायब्ररीजकडे लक्ष दिलेलं नाही. लायब्ररीजमध्ये पब्लिकेशन्स अँड जर्नल्स हे असण्याची गरज आहे. कारण का हे विद्यार्थी दररोज मेडिकल ह्याच्यामध्ये नवीन संशोधन होत असतात, नवीन घडत असतं. आफ्टर एव्हरी डिकेड देर आर चेंजेस. म्हणजे आता तुम्ही आजच गुगलवर डॉक्टर्स ह्याच्यापुढे हे करणार असं एक बातमी आजच्याच पेपरला मी बातमी वाचली. आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरनं तुम्ही ऑपरेशन करत असता. हे सगळं नवीन घडतं आहे. हे विद्यार्थ्यांनी शिकण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे लायब्ररी स्ट्रेंथनिंग हा एक विषय घेतलाच पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये बिजेटची काळजी करणं काही मला योग्य वाटत नाही. आणि जिथे अजितदादा आहेत आणि जिथे अजितदादांना आपण पटवून दिलं की हे गरजेचं आहे तिथे आयुष्यात महाराष्ट्रातला पैसा कमी पडणार नाही. आणि त्यामुळे दादांना मी हे सगळं पटवून देणार की दादा हे का करणं गरजेचं आहे. कारण का हीच पुढची पिढी, हाच तुमचा आधार आहे. आणि त्याच्यामुळे लायब्ररीचं स्ट्रेंथनिंग, आम्ही लायब्ररीसाठी पण फॉरेन युनिव्हर्सिटीजच्या 4 फॉरेन युनिव्हर्सिटीजशी माझे मित्र बोलत आहेत जे ह्या युनिव्हर्सिटीजचे शिकून वगैरे इथे आलेत. म्हणजे नशिबाने माझे वर्गमित्र आहेत. डॉक्टर आशिष भूमकर नावाचा माझा मित्र आहे, तो अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीशी बोलतोय. आम्हाला जर त्यांच्या लायब्ररीचा पासवर्ड मिळाला आणि जर मी इथल्या विद्यार्थ्यांना तो देऊ शकलो तर त्या विद्यार्थ्यांना एक आंतरराष्ट्रीय दालन उघडं होतं. आणि त्या लायब्ररी स्ट्रॉंग करणं, आता मी जसं सांगितलं की प्रत्येक लायब्ररी 24 तास उघडी असलीच पाहिजे आणि ती AC असली पाहिजे. तर कारण असं आहे की आता नागपूरमध्ये 2-3 महिने जे उन्हाळ्याचे असतात, 48 आणि 50 डिग्रीचं टेम्परेचर असतं. आता ह्या पोरांना अभ्यास करायला ही पोरं काय अशीच नाहीत ना की संध्याकाळी गेली जरा कॉलेजला फिरून आली कुठेतरी. ते बिचारे दररोज अभ्यास करत असतात, 7-7, 8-8 तास अभ्यास करत असतात. त्यामुळे त्यांना जी अभ्यासाची रूम आहे ती व्यवस्थित असली पाहिजे. विद्यार्थ्यांचा तुम्ही इतका बारकाईने सगळा विचार करताय. या युनिव्हर्सिटीजमध्ये, मेडिकल कॉलेजेसमध्ये जे इलेक्शन्स बंद पडली, विद्यार्थी प्रतिनिधी असला पाहिजे यांचे प्रश्न मांडण्यासाठी. प्रत्येक वेळेला मंत्री भेटतीलच असं नाही. मंत्र्यांनी जाऊन समस्या जाणून घेतल्या, आता ते मार्गी लावण्याचं काम मंत्र्यांचं आहे. पण ह्या इलेक्शनचं तुम्ही काय करणार आहात मंत्री म्हणून? असं आहे की मी गेल्या हॉस्टेलची इलेक्शन सुरू केली. मी एक ट्रायल घेतोय की मला जे विसंवाद दिसतोय की जे अंतर पडलेले दिसते ते ह्याच्यातनं दिसतंय. कसं की पूर्वी स्टुडंट काउन्सिल असायची, त्याच्यामुळे परीक्षा कशा घेतल्या पाहिजेत, परीक्षेचे पेपर्स कसे असले पाहिजेत ह्याच्यावर एक चर्चा व्हायची. आणि ठीक आहे, तुमचा निर्णय तुम्ही अधिकारी यात घेऊ शकता, पण तुम्हाला एक मानसिकता कळायची विद्यार्थ्यांची. आता तुमचा संवाद राहिलेला नाही. कारण का ते विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ शेवटी आहे, पण त्या नेमणुकीच्या द्वारे येते. शेवटी एक प्राचार्यच नेमतो की हां राजेंद्र तुम्हाला मी GS करतोय म्हटल्यावर ऑब्लिगेशन आलं.
पण राजेंद्र विद्यार्थ्यांमधनं निवडून आला की त्याचा ऑब्लिगेशन आणि संबंध स्टुडंटशी गेले. स्टुडंट्सचे जातात. त्यामुळे तो त्यांचं प्रतिनिधित्व करताना त्याच्यातलं नेतृत्व गुण जागा होतो आणि त्याच्याशी संवाद सुरू होतो की नाही हे बरोबर नाही, असं नाही, हे आम्हाला 2 पेपर्सच्या मध्ये सुट्टी मिळाली पाहिजे, आमचं जे कॅप आहे ते सेंट्रल असेसमेंट ते रद्द झालं पाहिजे, आमच्या प्रॅक्टिकल्स आणि थिअरीजमध्ये आम्हाला सुट्टी मिळाली पाहिजे. हे कळलं तर पाहिजे ना, हे कळणार कधी? आता हे मला कळल्यानंतर फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री वी हॅव डिसाइडेड की महाराष्ट्राच्या अकॅडमिक काउन्सिल, महाराष्ट्राचा व्हाईस चान्सलर जामकर, माझे सेक्रेटरी, माझं डायरेक्टर, मी, विद्यार्थी आणि अकॅडमिक काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आम्ही बसून काही निर्णय घेणार आहोत की ज्याच्यात विद्यार्थ्यांना थोडंसं नाराजगी आहे त्यांच्यामध्ये. असं आहे की 1970 साली किंवा 80 साली ग्रॅज्युएट झालेला मुलगा आणि आजची मुलगी किंवा मुलगा आहे ह्यांच्या मानसिकतेमध्येच फरक आहे, पूर्णपणे फरक आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे निर्णय घेता ते निर्णय तुमचे निर्णय चुकत नाहीत, पण तुमच्या तुमच्यामध्ये जे तो प्रौढत्व आहे आणि त्या काळातल्या ह्याच्यावरती अनुसरून तुम्ही निर्णय घेत असता. यू हॅव टू अंडरस्टँड द मेंटॅलिटी ऑफ द बॉयज अँड गर्ल्स नाव. ती वेळ आता आलेली असं त्यांच्यामध्ये बसून ते समजू शकतं की त्यांची मानसिकता काय आहे, बाहेर बसून नाही समजू शकत. अगदी खरं. म्हणून तुम्ही जाऊन त्यांच्यात मिसळात आणि कॉफी विथ स्टुडंट्स कार्यक्रम करून ह्या सगळ्या जाणून घेण्याचा मुद्दा त्यांनी प्रयत्न केला. ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर जितेंद्र आव्हाड मंत्री आणि राजकारणी याविषयी मला बोलायचं आहे. ब्रेक नंतर परत भेटू. ब्रेकनंतर स्वागत तुमचं. आव्हाड साहेब, मगाचपासून मी बघतो 2 सेगमेंट आपले झाले. जितेंद्र आव्हाड एवढे विनम्र आम्हाला कधी स्टुडिओत आणि स्टुडिओच्या बाहेरही पाहायला मिळाले नाहीत. विरोधक म्हणत होते की जितेंद्र आव्हाड विनम्र झाले, वळसे पाटील पण सभागृहात तुम्हाला मिळाले, मंत्री महोदय जोरात बोला. हे काय इतकं विनम्रता कशी काय आली? पवार साहेबांनी एक गोष्ट सांगून ठेवली आहे की जेवढा माणूस मोठा होता तेवढा तो वाकला पाहिजे, ती गरज आहे. ठीक आहे, मी प्रत्येक रोलमध्ये एक कॅरेक्टर प्ले करत होतो. आता मला विनम्र होऊन म्हणजे असं आहे की माणसांनी बदललं पाहिजे, स्थितीनुसार सिच्युएशननुसार बदललं पाहिजे. पण एक मात्र मी सांगतो, माझ्यातला जितेंद्र आव्हाड मी मरू देणार नाही. म्हणजे तो अजूनही जागृत आहे, तो अजूनही इथे लपलेला आहे. रोल बदललाय त्यामुळे आवाज बदललाय, भूमिकेनुसार आवाजाची. पण जितेंद्र आव्हाडचा तो जो जितेंद्र आव्हाड आहे, ओरिजिनल जितेंद्र आव्हाड, तो मेला तर सगळंच संपलं, तो मरू नाही देणार. मला आणखी एक प्रश्न महत्त्वाचा विचारायचा आहे की ज्या मेडिकल कॉलेजेसच्या संदर्भात मगाचपासून आपण बोललो, महाराष्ट्रामध्ये असे अनेक मोठे मोठे जिल्हे आहेत जिथे खरीच अशी मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटल्स उभारणं गरजेचं आहे. मंत्री म्हणून तुम्ही त्याच्याबाबत काही पॉझिटिव्ह निर्णय घेणार आहात का? प्रत्येक मोठ्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज आलंच पाहिजे. त्याचं कारण मोठ्या हॉस्पिटल्समध्ये चांगले ऑपरेशन्स होतात, त्याचं सर्वसामान्य नागरिकांना. आता सिव्हिल हॉस्पिटल्स हा एक म्हणजे प्रिलिमिनरी हेल्थ केंटरसारखं वापर आहे, पण तुम्हाला जर मोठं कॅन्सरचं ऑपरेशन किंवा कार्डियक ऑपरेशन आहे किंवा न्यूरो पेडिएट्रिक, तुला कुठलंही चांगलं हे हवं असेल तर तुम्हाला त्या हॉस्पिटल्समध्ये जावं लागतं. जसं बीजेचं म्हणजे ससून आहे किंवा इथलं जे आहे किंवा घाटी आहे औरंगाबादचं, किंवा आता हे मी IMG बघून आलो ते आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला एक वेगळा असला पाहिजे आणि त्याच्यातनंच हे पुढे जाऊ शकतं. प्रत्येक जिल्ह्यात हॉस्पिटल करण्याचा मानस, प्रत्येक जिल्ह्यात हॉस्पिटल आलंच पाहिजे, कॉलेज आलंच पाहिजे, ह्या सोयी वाढवल्या पाहिजे. विद्यार्थी संख्या वाढते. CET मध्ये आपल्या पोरी फंटास्टिक परफॉर्मन्स देत आहेत. म्हणजे एवढा नॉलेजचा ॲसेट आहे आपल्याकडे, धनसंपत्ती आहे. आणि पुढच्या जगामध्ये सगळे इझम्स कोसळलेले आहेत, कॅपिटलिझम सगळं तुमचं ज्ञान हेच तुमचं धन आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ते प्रचंड आहे, ते प्रचंड आहे. मला शेवटी 2 राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, कारण तुम्ही आता समोर असल्यावर ते मला राहत नाहीये. एक पहिला प्रश्न म्हणजे नरेंद्र मोदी सरकारबद्दलचा 1 महिना पूर्ण केला आणि केंद्रातले आरोग्यमंत्री असं म्हणाले की लैंगिक शिक्षण हे दिलं गेलं पाहिजे, मात्र त्यात अश्लीलता असली नाही पाहिजे. तुम्ही वैद्यकीय शिक्षण मंत्री आहात, काय वाटते तुम्हाला? अश्लीलता ही तुमच्या मनामध्ये भरलेली असते. स्त्रीकडे बघताना ती कशी आहे ह्याच्यापेक्षा तिच्यात जर तुम्हाला तुमची बहीण नाही दिसली तर तुमच्यातला वासना नाही हे सिद्ध होतं. आता तुमच्या मनामध्येच अश्लीलता असेल तर तुम्ही जिथे बघाल तिथे अश्लीलताच दिसेल तुम्हाला. हर्षवर्धन हे ज्या संस्कृतीतनं वरती आलेत, हेच कर्मकांड धर्मकांड, इथेच आमचा विरोध आहे या सगळ्याला. एकीकडे 21वं शतक 22वं शतक, व्हॉट्सॲप फेसबुक सगळं ओपन होत असताना तुम्ही मनाचे दरवाजे जर बंद करून घेणार असाल तर मला वाटतं ह्या पुढच्या पिढीपुढे काय अंथरून ठेवलंय हे तुमच्या वाक्यातनं दिसतंय. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही तुमचे प्रदेशाध्यक्ष बदललात, भास्कर जाधवांना मंत्रिमंडळात घेतलं, मुख्यमंत्री बदलाची जोरदार मागणी होती आहे, आज दिल्लीत बैठक सुरू आहे, हे सगळं बदल होऊन काहीतरी फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय? मी आत्ताच नागपूरहून आलो, मला काहीच माहित नाही.
मी असं कालच कसं असेल? तुम्ही कार्याध्यक्ष आहात जितेंद्र आव्हाड साहेब. नाही, मी झालं, माझं संपलं कार्यकाल. नाही, पण तरी प्रदेशाध्यक्ष बदलला त्यावेळेला सुनील तटकरेंना वर गेला हात तुमचा होता प्रफुल्ल पटलांबरोबर. नाही, तसं नाही. तर ते आता आमचे नेते येतात, प्रत्येक नेत्याला हात देणं. 28 वर्ष मी साहेबांबरोबर काम केलं आहे, शेवटी साहेबांचा चॉईस हा माझा चॉईस असला पाहिजे. त्यामुळे भास्कर जाधवांनी मला बंधुतुल्य सहकार्य मानून जे काही सहकार्य केलं, सुनील तटकरे तर खूप वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. आणि हे बदल फायद्याचेच ठरतील. कारण असं आहे की मला 3 महिन्यासाठी जेव्हा केलं, 4 महिन्यात पुढे इलेक्शन लागणार, तेव्हा लोकांनी सांगितलं काय करणार 4 महिन्यात. पण एक वातावरण तयार झालं ना. तुम्ही आज कधी नव्हे ते मेडिकल एज्युकेशन मिनिस्टरला अर्धा तास इंटरव्ह्यूसाठी IBN लोकमतनी बोलवलं. हा एक भाग झाला, पण तुम्ही म्हणताय तुमच्या बाजूला बदल झाला म्हणून फायदा होईल, दुसऱ्या बाजूला सत्ताधारी मित्र पक्ष आहे तिकडे बदल झाला तर फायदा होईल. माझ्या पक्षाबद्दल मी बोलीन ना, मी दुसऱ्या पक्षा घरात कशाला. मागणी अशी झाली तुम्हीच करताय मुख्यमंत्री बदला. आमच्या असं आहे की काँग्रेसचा नेता निवडेल, आम्ही राष्ट्रवादीचे आहोत, त्याचा निर्णय शरद पवार साहेब, अजित पवार साहेब सगळे बसून घेतील. आम्ही कलेक्टिव्ह निर्णय डिसिजन मेकिंगमध्ये विश्वास ठेवतो. काँग्रेस काय करतं ह्याच्याशी आम्हाला काय करायचं. आणि साहेब कधीच दुसऱ्याच्या पक्षात डोकावून पण बघत नाहीत. त्यामुळे हे सगळं थोतांड आहे, खोटं आहे की आम्ही मागणी करतो. आम्हाला अजिबात इच्छा नाही. ज्याचं त्याचं घर त्यांनी सांभाळावं. आमचं घर मजबूतीने पुढे नेण्याचं काम आमचे साहेब करतायत. धन्यवाद जितेंद्र आव्हाड साहेब, तुम्ही आलात आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. नाही, मी जाता काही गोष्टी सांगूनच जातो की मेजर कॉलेजेस येण्याची गरज आहे. नागपूरमधल्या 200 एकरवर एखादी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ येण्याचं गरज आहे. सगळ्या जागा भरून 500 जागांच्या साठी आमच्या महाराष्ट्राच्या पालकांनी निश्चिंत राहावं. एकही जागा जाऊ देणार नाही हे महाराष्ट्राला मी आश्वासित करू इच्छितो. धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. या सगळ्या विशेष कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांनी वेगवेगळी आश्वासनं दिलेली आहेत. आता विद्यार्थ्यांची जी गरज आहे, ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होण्यासाठीचा कार्यकाल त्यांना केवळ 3 महिन्याचा हातात मिळणार आहे. किती गोष्टी पूर्ण होतात हे देखील विद्यार्थ्यांना आपण सगळं पाहणार आहोत. इथंच थांबू, पहा बघताय.